ब्रह्मलीन गुरुवर्य रामगीतादास रामकृष्ण अत्रे महाराज स्मरणार्थ मागील 14 वर्षापासून तळेगाव श्यामजी पंत येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ समस्त तळेगाव श्यामजी पंत ग्रामवासी मंडळी खंजरी भजन स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करतायत। मला आठवते की काही दिवसापूर्वी जेव्हा मी या भागामध्ये राजकीय आणि सामाजिक कामामध्ये होतो, त्यानंतर माझ्या कामाचा थोडासा विषय बदलला। त्यावेळी या भजन स्पर्धेशी मी अतिशय चांगल्या रीतीने जोडलेला होतो, परंतु एखादी गोष्ट 14 वर्ष सातत्याने सुरू ठेवणं हे सोपं नाही आहे आणि म्हणून आपल्या तळेगावचं गुरुदेव सेवा मंडळ आणि समस्त ग्रामवासी अभिनंदनाला पात्र आहेत। खरं म्हणजे आजच्या या मोबाईलच्या युगामध्ये जिथे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप या युगामध्ये खंजरी भजन स्पर्धासारख्या स्पर्धा या चालू ठेवणं हे अतिशय काळाची गरज आहे। आज बघा इथे मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला राजुरा बाजारचे छोटे छोटे मुलं ही या ठिकाणी भजन या स्पर्धेमध्ये भाग घेत होता आणि अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी भजनं म्हटली। खरं म्हणजे आपण विसरत चाललो आहे की काय, पण ही खरी काळाची गरज आहे। आज राष्ट्रसंतांची ग्रामगीता हीच गाव चालवण्याची पद्धत ठरली पाहिजे। राष्ट्रसंतांच्या विचारावर जोपर्यंत हा ग्रामीण भारत चालत नाही तोपर्यंत त्याचा संपूर्ण विकास होऊ शकत नाही। आणि नुसता भौतिक विकास नाही तर समाजातल्या या लहान मुलं असू द्या, मोठं मुलं असू द्या, माणसाचा जो सर्वांगीण विकास व्हायचा आहे तो या अशाच गोष्टीतनं बंधन होतो। माणसाने माणूस म्हणून कसं जगायचं हे राष्ट्रसंतांनी सांगितलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा जो सगळा समाज प्रबोधनाचं ते त्यांचं कार्य होतं। आज अशा भजन स्पर्धा ह्या चालू असतात। मी आत्ताच विचारलं, काल जवळजवळ 30 भजन मंडळांनी या ठिकाणी भाग घेतला। आज ज्यावेळेला स्पर्धा संपेल त्यावेळेला 50पेक्षा जास्त भजन मंडळांनी या ठिकाणी भाग घेतलेला असेल। खरं म्हणजे संपूर्ण देश किंवा समाज सुधारण्याचं काम तर आपण करू शकत नाही, पण आज या तळेगावला खंजरी भजन स्पर्धा झाल्यामुळे 50 गावामध्ये हे जे एक प्रकारे समाज सुधारण्याचं काम जे त्या गावामध्ये होतं आहे त्याला कुठेतरी एक नवीन प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम या खंजरी भजन स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केलेलं आहे। ही काही भाषणाची जरी वेळ नसली तरी अशा या काळामध्ये ज्या वेळेला हा समाज एका वेगळ्या दिशेने जातो आहे, अशा वेळी समाजाचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी मग गावोगावामध्ये मैदानी क्रीडा स्पर्धा असू द्या किंवा अशा खंजरी भजन स्पर्धा असू द्या, ह्या होणं गरजेचं आहे आणि हे आपण मागील 14 वर्षापासून करतायत। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज मी अनायसेच आपल्याच गावातील गुरुवर्य नानासाहेब गाडगे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला एक 8 दिवसापूर्वी मिळालं आणि मी आवर्जून ठरवलं होतं की आज या कार्यक्रमाला यावं। येत असतानाच मला गावंडे दादांचा फोन आला की आपण येत आहेत तर या भजन स्पर्धेला या। म्हटलं मला नक्कीच आवडेल, थोडासा आजही पुन्हा व्यस्तता आहे, त्यामुळे आज मला पुन्हा एकदा येऊन माझ्या जुन्याच आठवणीला जणू काही या ठिकाणी उजाळा दिल्यासारखं मला असं वाटतं आहे। भविष्यात या भजन स्पर्धेशी आणि या गुरुदेव सेवा मंडळाशी मी जुळलेला राहू अशी राष्ट्रसंतांच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा या भजन स्पर्धेमध्ये जे सगळे भजन मंडळ सहभागी होणार आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गुरुदेव सेवा मंडळांना आज आपण या ठिकाणी अत्रे महाराजांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम घेतला, हे देखील एक चांगली गोष्ट आहे। आणि या महात्म्याने आपल्या भागामध्ये बरेच दिवस एक समाज सुधारणेचं कार्य या राष्ट्रसंतांचं कार्य पुढे नेलं होतं। त्यांचं देखील एक शक्तीपीठ आपल्या परिसरामध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आणि या ठिकाणी बघा सगळे जे फोटो लावले आहेत हे आपल्या गावातल्या ज्यांनी आपलं गाव हे गाव म्हणून टिकवून ठेवलेलं आहे त्यांचं स्मरण आपण अशा वेळी करता, ही देखील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि असंच हे कार्य आपण आपलं चालू ठेवावं। पुढे याहीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये माझा सहभाग जर या ठिकाणी मला घेता आला, मला जे काही कार्य माझ्या आयुष्यात पुढे करताना जे माझ्या पदरी पडेल, जे मला काही माझे वरिष्ठ नेते आदेश देतात त्याप्रमाणे मी काम करत असतो। पण त्या कामामध्ये कारण हे कार्य तसं दुसऱ्या अर्थाने
माझ्या आजी गुरूंचं कार्य आहे, राष्ट्रसंतांचं कार्य. कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की माझे गुरु श्री संत अच्युत महाराज आणि श्री संत अच्युत महाराजांना जर कोणाचा कृपाप्रसाद असेल तर तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे. की माझे गुरु जर राष्ट्रसंत अच्युत महाराज आहे, अच्युत महाराजांचे गुरु राष्ट्रसंत आहे, म्हणजे राष्ट्रसंत हे माझे आजे गुरु होतात. एका अर्थाने आपण माझ्या गुरूंचंच कार्य या निमित्ताने या ठिकाणी पुढे चालवत आहेत. यावर्षी एक छोटंसं निमंत्रण मी आपल्याला देईल आणि माझे 2 शब्द थांबवेल. श्री संत अच्युत महाराज यांचा जन्मशताब्दी वर्ष हे 2024 हे त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 27 जानेवारी 2024 रोजी त्यांना 100 वर्ष पूर्ण होतील आणि म्हणून 20 जानेवारीपासून तर 28 जानेवारीपर्यंत श्री संत अच्युत महाराज यांचं जन्मशताब्दी वर्ष, त्यांचं मूळ गाव, त्यांचं जन्मस्थान वरुड या गावी आम्ही विविध कार्यक्रमांनी त्या ठिकाणी साजरा करतोय. 20 तारखेला त्याचा सुरुवात होणार आहे. त्या दिवशी या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी त्याला उपस्थित राहतील. पुढे ग्रामगीतेवरचं रोज त्या ठिकाणी पारायण आहे, चिंतन आहे. कारण हे गुरु हे त्यांच्या गुरूचं काम आहे. दुपारी दिवस भागवत आहे, संध्याकाळी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आहे आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी त्यांचा जन्म आहे तो म्हणजे 27 जानेवारी 2024 त्या दिवशी 100 वर्ष होतील. त्या दिवशी या भागातल्या सगळ्या संतांना त्या ठिकाणी बोलावलं आहे. संत संमेलन त्या ठिकाणी आहे आणि 5:35 महाराजांचा जन्मोत्सव साजरा होईल. 28 तारखेला त्या कार्यक्रमाचा समारोप आहे. त्या कार्यक्रमाला या महाराष्ट्र राज्याचे दोन्ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय अजित पवार साहेब या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या 8 दिवसामध्ये ज्या दिवशी आपल्याला त्या कार्यक्रमाला येता येईल त्या कार्यक्रमाला आपण यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. विमान पक्षी नाही जमलं तर 27 जानेवारीला ज्या दिवशी महाराजांचा जन्मोत्सव आहे त्या दिवशी आपण त्या कार्यक्रमाला यावं आणि ही विनंती देखील करण्याची संधी मला आपल्या इथे आल्यामुळे मिळाली. त्याबद्दल मी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. माझा जो आपण सत्कार केला त्याबद्दल देखील आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवितो. धन्यवाद. धन्यवाद आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल व भविष्यात सहकार्याची जे आम्हाला तुम्ही एक आश्वासन दिलं आणि याआधी सुद्धा तुम्ही आम्हाला सहकार्य करतच आहे. आपल्या सहकार्यातून हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करत आहोत. तर आपण आला आपले खूप खूप पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो.